जसं आपण म्हटलेलं होतं की न भूतो न भविष्यती ही पोस्ट केल्यामुळे बीजेपीची काय प्रतिक्रिया यावर येते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार होतं। मात्र आता काही क्षणामध्येच ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे। नितीश कुमारच मुख्यमंत्री होते आहेत आणि राहतील असं जेडीयूने पोस्टमध्ये म्हटलेलं होतं। मात्र आता अवघ्या काही क्षणामध्येच जेडीयूने ही पोस्ट डिलीट केलेली आहे। खरं तर आपण अनेकदा पाहिलेलं आहे नितीश कुमार हे पलटे मारतात असं सातत्यानं बोललं जातं। कधी राजदसोबत तर कधी भाजपसोबत नितीश कुमार असतात आणि अशाच प्रकारे आता हे जे अमाप यश एनडीएला मिळालेलं आहे, जेडीयूला 81 जागांवर आघाडी मिळाली आहे तर भाजपला 90 जागांवर आघाडी मिळालेली आहे। त्यामुळे आता आगामी काळात काय नेमकी राजकीय समीकरणं समोर येतात, काय नेमक्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। देश 243 जागा या एकूण आहेत आणि यासाठी मॅजिक फिगर बहुमतासाठीचा जो आकडा आहे तो आहे 122 आणि त्यामुळे संपूर्ण बहुमत हे एनडीएकडे आहे। मात्र काही वेगळ्या घडामोडी सुद्धा राजकीय घडतात का हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण पाहतोय न भूतो न भविष्यती ही जेडीयूने पोस्ट केलेली होती, मात्र ही पोस्ट अवघ्या काही क्षणांमध्येच जेडीयूने डिलीट केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप 90 तर जेडीयू 81 जागांवर आपल्याला आघाडीवर असल्याचं दिसतंय। महागठबंधन अवघ्या 37 जागांवर आघाडीवर आहे तर इतर 6 जागांवर आपल्याला आघाडीवर दिसतायत। तर चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष 21 जागांवर आघाडीचा असल्याचं आपल्याला दिसतंय तर काँग्रेस केवळ 4 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय। आरजेडी 27 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। तर महागठबंधन यांनी अनेक जनतेसाठी योजना त्यांनी सांगितलेल्या होत्या, मात्र तरी सुद्धा बिहारी जनतेनं एनडीएला पसंती दिलेली आहे। सध्या आपण आघाडी पाहतोय 200च्या पार एनडीए गेलेली आहे। बिहार विधानसभेमध्ये एनडीएनं डबल सेंचुरी मारलेली आहे। भाजप 90 आणि जेडीयू 81 जागांवर आघाडीवर दिसते।